भगवान् विष्णुः मङ्गलं मधुसूदनः मङ्गलं देवकीपुत्रः मङ्गलं गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। सागर दामर्स्पै लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू पीठाधिपती जल नंतर हे आमगेले प्रप्रथम मोक्काम मोग्गरनाडांतू जायत आसा। तेनेशीची परंपरेचे अनेक स्वामेल हांगा आगमन जाल्लें आसा। रथोत्सवाक वैकेची स्वामेल उपस्थिती तांणी दिल्ली आसाची। कडेन अनेक राजगोपुराचे उद्घाटन शिलान्यास अनेक कार्यक्रमांत स्वाम्यान हांगा उपस्थिती दिल्ले आमगेल मठाचे इतिहासांतू बरोवन दवरिल्लो आसा। त्या वैके तुमगेल्या तराक आमी आतां थोड्या वेळान सांगता म्हळें, किंतु आमगेलो जनार्दन भट्ट गुरु भट्ट आनी मस्तीतले का आतूर आशिल्ले की स्वाम्यान एक पंत आमगेले रथोत्सवा संदर्भारी वास्तव्य दिवन रथारूढ जालें तसले देवा वटूची स्वाम्याक एक रथारोहणा टायमारी स्वाम्या वटूची रथ तांडून वच्चे उठूचे एक वैभव पळोवका हे एक अवकाश स्वाम्यान एक कोरगेन दिवका म्हणून तांणी मस्तीत प्रार्थना केले आनी एक पंत विनंती दवरले। त्या निमित्तान औंदू वर्ष अनेक कडेन रथोत्सव आसा। कुमटांत वैकेची आमकां रथोत्सव उरता सप्तमी दिवसाक, नवमी दिवसाक आमकां हळदीपूर उरता। तेनेशीची आमगेल्याची स्वशाखा मठ वेंकटापुरांत वैकेची थंय रथोत्सव आसा। सो अशें उठूची आशिल्ली आसल्यार वैकेची तांकां आमी एक पंत अवकाश कोरगेन दिले। अवकाश कोण दिनाशिल्लें म्हळ्यार एकच स्थान म्हळ्यार मोग्गरनाड। त्या निमित्तान औंदू वर्स थंय खंय दिनाशिची मोग्गरनाडाकची आमी रथोत्सवाक हांगा अवकाश कोरगेन दिले। विशेष जावन हांगा विराजीत जावन आशिल्ले तसले नरसिंह देव ताण वैकेची भक्त प्रल्हादाल वाक्य सत्य केले आनी आमगेले भक्त प्रल्हाद म्हळ्यार आमगेले जनार्दन भट्ट गुरु भट्ट तशी संपूर्ण मोग्गरनाडांचो नाजाल्यार बंटवाळचे अनेक भक्त आसाची तांगेले मनाचे संकल्प ना मना इच्छा सत्य करची कितेरीची आयच्या दिवसाक आमी हांगा आयल्याची। हाजे परंपरेचे इतिहासांक म्हळ्यार 160 वर्सां पयले 160 वर्सां पयले आमगेले परमपूज्य पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामेले हांगा आगमन जाल्ले। तेन्ना स्वामे हांगा 2 दिवसाचे हांगा स्वामेल मोक्काम हांगा मोग्गरनाडांत जाल्ले वैकेचे उल्लेख दिसता। आनी तेन्ना नरसिंह प्रभू ताणे हांगा स्वाम्याक मंगल आरती दाखयले वळखे हांगा बरोवन दवरले। तेनेशीची कृष्ण भट्ट तांणी स्वाम्याक हांगा भिक्षा सेवा केलेले उल्लेख मेळटा। हे 27/2/1865 27 फेब्रुवारी 1865 घडील तसल विषय। तदनंतर 23 जनवरी 1877 वापस आमगेले पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामे पाणेमंगळूर देवस्थानांतल्यान वचत आसतना स्वाम्यान मोग्गरनाड देवस्थानाक भेट दिले म्हणले एक विषय मेळटा। तदनंतर स्वाम्यान 1877 स्वाम्यान हांगा रथोत्सवा संदर्भारी स्वाम्यान हांगा उपस्थिती आशिल्ले। तेन्ना नरसिंह भट्ट ताणें पाद्यपूज केले। तशीच अवधानी म्हणले एक कुटुंबाचे आशिल्ले तांणी वैकेत स्वाम्याक पाद्यपूज केले म्हणले विषय मेळटा। आता एक कसन सत्य की म्हळ्यार केलो पंता रथोत्सवाचे तिथी एक पंत खंय तरी बदलता। एक पंता आता कशी प्रतिष्ठा वर्धंती पयल्या प्रतिष्ठा वर्धंती माघ मासांत जाल्ले उरताले, दुसरे वापस जीर्णोद्धार जाले नंतर प्रतिष्ठा वर्धंती वैशाख मासांत जाल्ले उरताले। अशी कालांतरान तूं केन्ना तरी एक तिथी ना जाल्यार रथोत्सवाचे हे खंय तरी एक बदललेलो एक मेळटा। किंतु हे एक 160 वर्षाचे इतिहास पळयतना
आमगेल पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामी 24 जानेवारी 1877 केन्ना तांणी रथोत्सवाक आयले तेन्ना वैके जानेवारी फेब्रुवारी म्हयने आशिल्ले आनी आज आमी वैके येता आसाची तेन्ना वैकेची फेब्रुवारी म्हयने लागीं लागीं येवन पाविल्लो आसाची। हां, केलो पंता अधिक मासान मुखार वता, केलो पंता पयलीं येता, सो 3 वर्सां एकदा चेंज जायत उरता, एक 20 दिवसाचो फरक येता, लागीं लागीं 1 म्हयन्याचे फरक येता। आतां मुखार वर्स आनीक मुखार वता इकडे म्हळ्यार तदनंतर एक अधिक मास आनी येवच उरता, तदनंतर आनी मुखार वचचे तसो संदर्भ प्राप्त जाता। आतां फेब्रुवारी आयले, मुखार पंता फेब्रुवारी एंडाक वचचे तसो एक संदर्भ मेळटा हे वर्स न्ही, तदनंतर वर्साक फेब्रुवारी एंडाक रथोत्सव संदर्भ येता। आतां फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी आसा आनी थोडे वर्षान गेल्यार लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीक रथोत्सव येवचो तसो संदर्भ येता, म्हळ्यार 20 ते 25 दिवसाचे फरक तिथी मानान तूं येता उरता। त्या प्रमाणे गेले म्हळ्यार तेन्ना वैकेची मध्व नवमीकची रथोत्सव घडले। आज वैकेची मध्व नवमीकची रथोत्सव घडता आसा म्हणल्यार हे इतिहासान तूं आमी स्पश्ट करचें जाता। त्यातून इतिहास अशी जाल्ले म्हणल्यार ताचे अर्थ इतिहास अशी घडिल्ले म्हणल्यार ताचे डेफिनेशन मेळटा। सो म्हालगड्यान तेन्ना बरोवन दवरिल्ला का आज वैकेचे अवलोकन केल्यार तेन्ना घडील रथोत्सव आत घडता आशिल्लो रथोत्सव दोन्ही हाक एक मॅच आसा म्हणून घेवन आमगेल मठाच्या इतिहासान तो आमी स्पश्ट जावन घेवन सांगचेक एक अवकाश मेळटा। तदनंतर 1896 तू आमगेले श्रीमद इंदिराकांत तीर्थ स्वामी तांगेल शिष्य नरहरी तीर्थ स्वामेल वट्टू स्वामी हांगा मुक्कामाक आयले म्हणून घेवन वैके मेळटा। आनी तेन्ना वासुदेव भट्ट तांणी हांगा स्वाम्याक भिक्षा सेवा केले म्हणले विशय मेळटा। तदनंतर आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी तांगेले पट्टशिष्य द्वितीय पट्टशिष्य 1916 20 मार्च 1916 स्वामेल हांगा आगमन जाल्ले। तेन्ना स्वाम्यान लक्ष्मी नरसिंह देवाक हांगा 4 रुपये काणूका हांगा दवरिल्ले नोंद मेळटा। तदनंतर स्वाम्याक पाद्यपूजा उपेंद्र कृष्ण भट्ट तांणी पाद्यपूजा करून घेवन स्वाम्याक गुरु काणीक म्हणून 5 रुपये तेन्ना दवरिल्ले। श्रीनिवास कृष्ण कामत तांगे कुटुंबाचे कोण आसा तांणी अवलोकन करून घेवेत। श्रीनिवास कृष्ण कामत तांणी वैकेत स्वाम्याक पाद्यपूजा दवरून 5 रुपये काणूक दवरिल्ले। रघुनाथ पांडे प्रभू तांणी वैकेत स्वाम्याक हे करून घेवन 5 रुपये दवरिल्ले। कडे सत्यभामा कोम गणपय्या म्हणून घेवन तांणी वैकेची 2 रुपये तेन्ना काणूक दवरिल्ले। सो हे उट्टू नोंद मठा इतिहासान तू बरोवन दवरिल्लो आसा। तदनंतर 1939 24 फेब्रुवारी 1939 स्वामी हांगा इंदिराकांत तीर्थ स्वामी तशीच आमगेले तांगेले प्रिय शिष्य तशीच काशी मठा स्वामी तिन्ही स्वामी हांगा मोगरनाड देवस्थानान तू हांगा भेटी दिले आनी ते भेटी दिवचे कारण आमंत्रण दिले आमगेलो विठ्ठल भट्ट ताणे आमंत्रण दिले तिन्ही स्वाम्याक म्हळ्यार आमगेले गुरु आनी आमगेले शिष्य आनी काशी मठा स्वामी 1939 24 फेब्रुवारी तिन्ही स्वामी हांगा उपस्थिती उरून घेवन स्वाम्यान हांगा भेटी दिल्ले विशय वैकेच हांगा मेळटा। तदनंतर 1964 आमगेले परमगुरू स्वामी हांगा आगमन जाल्ले विशय मेळटा। कडे 1986 आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामी बंटवाळांतल्यान मंगळूराक प्रयाण करताना तांणी मोगरनाडाक भेटी दिल्ले म्हणून घेवन हांगा मेळटा। तदनंतर 2001 पाणे मंगळूर विठ्ठल देवस्थानान स्वाम्याले मोक्काम आशिल्तना स्वाम्यान मोगरनाड हांगा देवस्थानान तू मुखमंटपाचे शिलान्यासाक स्वाम्यान हांगा आगमन जाल्ले तेन्ना मुहूर्त दिल्लो समय 8:50 8:50 स्वाम्यान तेन्ना मुहूर्त दिल्ले। तदनंतर 2001 रथोत्सवाक वैकेची स्वाम्यान हांगा आयले किंतु मुक्काम पाणे मंगळूर आशिल्ले। स्वामी रथोत्सवाक हांगे आयिल्ले किंतु मुक्काम पाणे मंगळूर विठ्ठल देवस्थानान तू स्वाम्याल मुक्काम आशिल्ले म्हळ्यार तेन्ना तितले मुक्कामाचे आनी हांगा तितले हे जायनाशिल्ले। हां, जाल्यार 1-2 दिवसाचे जाल्ले उरताले। सहस्र कुंभाभिषेकाक आमगेले गुरू हांगा आयल्याची तेन्ना 1-2 दिवसाचे वास्तव्य स्वाम्याल हांगा घडिल्लें आसा। तदनंतर 2002
21 फेब्रुवारी 2002 नाक आमगेल्या प्रिय गुरुवर्य स्वाम्यान हांगा राजगोपुर आणि सहस्र कुंभाभिषेक स्वाम्यान हांगा घडिले एक उत्सव म्हणजे घडिले एक संदर्भ हांगा दिसून येता. तदनंतर रथोत्सवाक वैकेत स्वाम्यान हांगा उपस्थिती हांगा लाभून दिल्ला आसा. तदनंतर त्याची 2002 नांतू 22 फेब्रुवारी गणेश शणै तागेले नूतन उद्यम हॉटेलाच उद्यम ताणें हे केले. त्या हॉटेला नाव यात्री विलास म्हणून घेनो बरयल्लें आसा. ताक स्वाम्यान उद्घाटन एक स्वाम्याल उपस्थिती आसा म्हणून घेन वैकेची बरयल्लें आसा. तदनंतर स्वामे हांगतुल्यान रथोत्सव कोण घेनो स्वाम कडेन हांगतुल्यान भटकळ मुक्कामा गेले म्हळ्यार वैकेची बरोवन दवरले. 2002 जाले नंतर 4 वर्षा नंतर 2015 आमगेले वापस प्रिय गुरुवर्य स्वामी हांगा येवन गेनू तेन्ना वैकेची सहस्र कुंभाभिषेक तेने गेले. अर्थात आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेल कालांतू 2 पंता लक्ष्मी नरसिंह देवाक हांगा सहस्र कुंभाभिषेक घडले. एक 2002 नांतू आणि एक 2015 तदनंतर स्वामे हांगा नगर प्रदक्षिणेरी पाल्लकिरी स्वाम्याक हांगा स्वागत इत्यादी केले वैकेची हांगा नोंद मेळता. तदनंतर स्वामे हांगा तुलेन अंकोलाक प्रयाण केले 2015 27 फेब्रुवारी म्हळ्यार त्या जाले नंतर 2015 जाले नंतर 8 वर्षा नंतर 2023 19 मे आम्ही त्यांना हांगा पहिल पंता भेटी आम्ही त्यांना दिले आणि 2025 आयची तारीखाक स्वामेल हांगा वास्तव घडता आसा. आणि तेही आमगेले परंपरेचे इतिहासांतू खंयचेही स्वाम्यान मोगर नाडांतू 9 दिवसाचे वास्तव केन्नाही हांगा दिलना. सो 9 दिवसाचे वास्तव्य मोगर नाड लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू हेची फर्स्ट टाइम इतलो व्हड दिवसाचे वास्तव हांगा घडता आसा. हाजे पहिले ही वास्तव घडले किंतु 1 दिवस 2 दिवस इतलेची ना वास्तव वैके घडले री पाणी मंगळूरांतू वास्तव घडील उरताले ना बंटवाळांतू वास्तव घडील उरताले कित्याक की म्हळ्यार आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामेल वास्तव्य 1939 अंतू बंटवाळांत तांगेले वास्तव्य आशिल्ले आणि तिनी स्वामेल भेटी बंटवाळांतल्यान हांगा जाल्ल्या म्हणून आसा. सो आमगेले स्वामी बंटवाळांतल्यान हांगा आयले. सो त्या लेखान पळयल्यार एक पाणी मंगळूर विठ्ठल देवस्थानांत वास्तव्य ना बंटवाळांतू वास्तव्य ना हंग वास्तव्य असल्यार 1 की 2 की 3-4 दिवस की इतलेच ताजे किंता चड ना. किंतु आमगेल्या प्रथम वास्तव्यांतूची 9 दिवसाचे वास्तव्य हांगाचे मोगरनाड कुटुंबीय जनार्दन भट कुटुंबीय तशीच हांगाचे गांवचे लोकांक तशी एक देवस्थानाच्या परिसरांतू इतले दिवसाचे वास्तव्य प्रप्रथम पंत तांकां अवकाश मेळ्ळो आसा आणि तांणी वैकेची भक्तीपूर्वक जावन तांणी स्विकारिल्ली आसाची आणि ताजे बद्दल आमी संतुष्ट अभिव्यक्त आयच्या दिवसा करताची. तशीच फायच्या दिवसाक वैकेची नूतन रथ हांगा देवाक समर्पण करता तसले एक विधी फायच्या दिवसाक घडचो आसा. आमगेलो नरसिंह भंडारकर ताण वैकेची रघुवीर भंडारकर तांगेले पूर्वजाले एक नरसिंह भंडारकर आसाची. सो ताण वैकेची अत्यंत भक्तीपूर्वक जावन गेलो तेन्ना ताणें प्रार्थना दवरिले. तशीच आमगेले भट कुटुंबीय तांणी वैकेची एक मना